नमस्कार मित्रांनो, शांत किंवा मौन राहण्याचे खूप फायदे आहेत आणि नुकसान पण आहेत। तर काही असे प्रसंग असतात जिथे आपल्याला बोलणं हे फार गरजेचं असतं आणि काही प्रसंग असे असतात जिथे आपल्याला शांत राहणं किंवा मौन राहण्याची गरज असते। तर मित्रांनो, जाणून घेऊयात काय फायदे आहेत। जर कोणती व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तिथे तुम्ही शांत राहा आणि फक्त ऐकून घ्या। तिथे तुमचं मत व्यक्त करू नका, कारण आज जी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत आहे तर उद्या कोणा दुसऱ्यासमोर तुमच्याबद्दल देखील वाईट बोलू शकते। मित्रांनो, जिथे भांडण होत असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काही संबंध नसेल तर तिथे तुम्ही शांत राहायला पाहिजे, नाहीतर तुम्ही स्वतःला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये टाकाल। जर तुम्हाला एखाद्या प्रसंगाबद्दल किंवा विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर तिथे तुम्ही शांत राहिलेलंच बरं, कारण अर्धवट माहिती ही खूप घातक असते आणि त्याच्यामुळे तुम्ही चेष्टाचा विषय देखील बनू शकता किंवा तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा अडकू शकता। जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काहीच बोलू नका। रागामध्ये तोंडावर कंट्रोल राहत नाही आणि अशा वेळी तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये पडू शकता। जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा उडवली जाईल किंवा तुम्ही स्वतः मूर्ख सिद्ध व्हाल। जर कोणी तुमच्यावर चिडेल किंवा तुमचा अपमान करेल त्यावेळेस तुमच्या तोंडामधून चुकीची गोष्ट निघू शकते, त्यामुळे अशा वेळेस शांत राहा, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही। मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटेल की एखादी व्यक्ती तुमच्या मनातील भावना, दुःख किंवा तुमचा प्रॉब्लेम हे शब्दामधून समजू शकत नाही किंवा ती व्यक्ती तुमचं शांतपणे ऐकून घेत नाही, तर अशा व्यक्तींच्या समोर देखील शांत राहा, कारण की अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाबद्दल काहीच घेणं देणं नसतं। त्यामुळे अशा लोकांच्या समोर तुम्ही तुमच्या मनातील एखादी गोष्ट सांगून, एखादं सिक्रेट सांगून नंतर तुम्हाला स्वतःला पश्चाताप होऊ शकतो। मित्रांनो, जर कोणी स्वतःचं दुःख सांगत असेल तर अशा वेळेससुद्धा शांत राहा, कारण ती व्यक्ती तिचं दुःख सांगून तिचं मन हलकं करत असते, त्यांना कोणता सल्ला नको असतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।